चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात भाजपचे वर्चस्व, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश, काँग्रेसचा सुपडा साफ। जत तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत घवघवीत यश संपादन केलं आहे। 9 जिल्हा परिषद मतदारसंघापैकी 8 जागांवर भाजपने विजय मिळवला असून केवळ 1 जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे। या निकालामुळे तालुक्यात भाजपचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं असून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची मुचंडी उमदी, संख, दरिबडची, बनाळी, डपळापूर, बिळूर व शेगाव या जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर केवळ जाडर-बोबला जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या ताब्यात गेलाय। या निकालामुळे ग्रामीण भागात भाजपच्या संघटनात्मक ताकदीचं दर्शन घडलं असून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे। पंचायत समितीत भाजपची एकहाती सत्ता मिळाल्याचं दिसून येतंय। जत पंचायत समितीच्या निवडणुकीत हे भाजपनं मोठं यश मिळवलं आहे। एकूण पंचायत समिती मतदारसंघापैकी भाजपला 12 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीला 6 जागांवर समाधान मानावं लागलंय। त्यामुळे जत पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे। भाजपच्या ताब्यात गेलेल्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये करजगी, संख, गिरगाव, तिकुंडी, मुचंडी, खोजनवाडी, उंबराणी, डफळापूर, बाट, शेगाव, कोसारी, एळवी यांचा समावेश आहे। तर उमदी, दरिबडची, बनाळी, बिळूर, जाडर, बोबलाद व माडग्याळ या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालंय। यामध्ये राजकीय समीकरणांमध्ये बदल होईल। या निकालामुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरणं पूर्णतः बदलली असून भाजपनं ग्रामीण भागात आपली पकड अधिक मजबूत केल्याचं दिसून आलं आहे। महाविकास आघाडीला काही भागात यश मिळालं असलं तरी एकूण निकालात भाजप स्पष्ट आघाडीवर आहे। आमदार गोपीचंद पडळकर, डॉक्टर रवींद्र अरळी यांची जादू चर्चेत। या यशामागे आमदार गोपीचंद पडळकर तसेच नव्यानं निवडून आलेले नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या नेतृत्वाची मोठी भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। संघटनात्मक बांधणी, प्रचार यंत्रणा, मतदारांशी थेट संवाद व विकासाचा मुद्दा भाजपच्या प्रचारात केंद्रस्थानी राहिल्यानं मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय। निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले। विविध गावांमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून विजय साजरा करण्यात आला। ग्रामीण भागात भाजपच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।